एनडीएनं पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। स्पष्ट बहुमतच नव्हे तर थंपिंग मेजॉरिटी या ठिकाणी एनडीएला बिहारमध्ये मिळालेली पाहायला मिळते आहे। आताच्या पर्यंतच्या कालांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे जेडीयू आणि तिसऱ्या क्रमांकावर आरजेडी। मात्र यावेळी आरजेडीला तब्बल 40 ते 41 जागांचा फटका बसलेला आहे आणि काँग्रेसला देखील 19 जागांवरून सध्या केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागतं असं चित्र आहे। काँग्रेसला देखील या ठिकाणी जवळपास 10च्या वर जागांचा फटका बसलेला आहे, तर भाजप 5 जागांवर सध्या फायद्यामध्ये आहे। जेडीयूला मात्र सर्वात मोठा फायदा या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण जेडीयू तब्बल 76 जागांवर सध्या आघाडीवर आहे। काँग्रेस आता सिंगल डिजिटवर येऊन अडकलेली आहे। जनसुराज्य पक्षाला देखील आतापर्यंत भोपळाही फोडता आलेला नाही। ज्या ठिकाणी आपण पाहत होतो की जनसुराज्य पक्ष हा कमाल करेल, असं प्रशांत किशोर हे कमाल करतील असं सांगितलं जात होतं आणि इतकंच नाही तर आम्ही सत्तेत येऊ असा दावा ते करत होते। त्यांना साधा भोपळा देखील फोडता आलेला नाहीये, हे या चित्रावरून सध्या तरी पाहायला मिळत आहे। निश्चित आणि सागर, यासाठी 2 तासापूर्वीचे कल अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्यामध्ये जी नंबरवर 7 आघाडीवर जी काँग्रेस होती ती आता जवळपास 5 जागांवर आहे आणि पीके, जसा तू मुद्दा मांडलेला आहेस, पीके अवघ्या 0 जागांवर आहे। खरं तर एक्झिट पोलमध्ये साधारण 4 ते 5 जागा तरी मिळवता येतील असा अंदाज वर्तवण्यात आलेले होते, मात्र पीके फॅक्टर चाललेला नाही हेच यामधनं स्पष्ट होत आहे। अगदी सुरुवातीपासून प्रचार सभांमधून असेल, जागोजागी जात असून पीके म्हणजे स्वतः त्यांनी यामध्ये ऍक्टिव्हली सहभाग घेतलेला होता, मात्र त्यांचा करिश्मा चाललेला नाही। मी सकाळी सुद्धा नमूद केलेलं होतं की भाजपला आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्यांनी विजयाचा मार्ग दाखवलेला होता त्यांचा मात्र करिश्मा, त्यांची जादू यामध्ये चाललेली नाहीये। आघाडीचे आणि एनडीएचे सिटिंग 101 पैकी 16 उमेदवार सध्या पिछाडीवर आहेत। भाजपच्या आकडेवारी आपण पाहूयात, 85, काँग्रेस 5, जेडीयू 76, पीके 0, लोजपा 22, आरजेडी 36। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर सागर, सकाळी 2 तासापूर्वी आपण जेव्हा बघत होतो तेव्हा भाजप आणि आरजेडी यांच्याबद्दल काटेकी टक्कर होती। आता मात्र ते चित्र बदललेलं आहे। आता फक्त आणि फक्त भाजप आणि जेडीयू हेच हायलाइटवर सध्या पाहायला मिळतात। आणि महत्त्वाची बाब की तेजस्वी यादव हे सातत्यानं पिछाडीवर आहेत, म्हणजे काँग्रेसकडून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं, तेच तेजस्वी यादव गेल्या काही फेऱ्यांमध्ये आपल्याला पिछाडीवर पाहायला मिळतात। अर्थात लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र सध्या पिछाडीवर आहेत। एकीकडे तेज प्रताप यादव आणि दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राहिलेले तेजस्वी यादव हे देखील पिछाडीवर आहेत। त्यामुळे यादवांना हा सगळ्यात मोठा फटका, लालू यादव यांचे दोन्ही पुत्र सध्या पिछाडीवर आहेत। तर नितीश कुमार यांचा करिश्मा पुन्हा एकदा बिहारमध्ये चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण नितीश कुमारांना तब्बल 40 पेक्षा अधिक मतांचा फायदा हा 2020 पेक्षाही झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चित एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, बिहारच्या 6ही विभागांमध्ये एनडीएची मुसंडी पाहायला मिळते। अंगा प्रदेश, भोजपूर, मिथिलांचल आणि सीमांचलमध्ये ते पुढे असल्याचं चित्र आहे। इतकंच नाही तर मगध आणि तिरुहतमध्ये देखील आघाडीला मोठा झटका आहे। अंगा प्रदेश, भोजपूर, मिथिलांचल, सीमांचलमध्ये आता एनडीए आघाडीवर आहे। विजय जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। ढोल ताशा या ठिकाणी वाजलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, मिठाईचं वाटप केलं जात आहे, फटाक्यांची आतषबाजी सुरू झालेली आहे। त्यामुळे एनडीएच्या या मोठ्या विजयानंतर आता बिहारमध्ये देखील जल्लोषाला सुरुवात झाली आहे। या विजयाची जाणीव कुठेतरी भाजप जेडीयूला होती असं म्हणावं लागेल सागर। सेलिब्रेशनची तयारी अगदी सकाळीच सुरू झालेली होती, मोठा उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता। सकाळची काही दृश्य होती ज्यामध्ये भाजप कार्यालयाच्या बाहेर जिलेबी बनवायला सुरुवात झालेली होती आणि हाच तो विजयाचा विश्वास आहे, ज्या अनुषंगानं आता विरोधक सुद्धा मान्य करतायत की 365 दिवस भाजप काम करत असते निवडणुकीचं। आणि दुसरीकडे आपण पाहतो काँग्रेस मात्र निवडणुकीच्या काही महिन्याआधी जागी होते आणि त्याचाच फटका कुठेतरी काँग्रेसला या ठिकाणी सहन करावा लागतोय। नक्कीच, तर दोन्ही पार्ट्यांकडून म्हणजे अर्थात एनडीए असेल किंवा महाआघाडी असेल यांच्याकडून जातीचं समीकरण जुळवायचा प्रयत्न झालेला होता, मात्र ते समीकरण साधण्यामध्ये आता एनडीएला यश आल्याचं पाहायला मिळतंय, तर महाआघाडीला मात्र हे समीकरण जुळवता आलेलं नाहीये। कारण एक्झिट पोलचे आकडे आपण पाहिले तर 15 एक्झिट पोलमध्ये एनडीएचा विजय हा निश्चित मानला गेलेला होता, तसा अंदाज वर्तवलेला होता। पोल डायरीचा एक्झिट पोल कुठेतरी या ठिकाणी खरा उतरताना दिसतोय, कारण 190 जागांवर सध्या एनडीए आघाडीवर आहे, तर महाआघाडी आता अर्धशतकाच्या देखील खाली आली आहे। 49 जागांवर सध्या महाआघाडी आघाडीवर आहे। भाजप 84 जागा, काँग्रेस 5 जागा, जेडीयू 77। अर्थात काही क्षणापूर्वी आपण पाहिलं सत्ताधारी पक्षांमध्येच पहिल्या नंबरच्या पक्षासाठी
चुरस पाहायला मिळालेली होती। जेडीयू काही वेळासाठी आघाडीवर गेलेली होती तर भाजपा मागे आलेली होती। मात्र पुन्हा एकदा भाजप 84 जागा, जेडीयू 77 जागा आणि लोक जनशक्ती पार्टी ज्या पार्टीनं केवळ 29 जागा या निवडणुकीमध्ये लढलेल्या होत्या, तब्बल 22 जागांवर चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी ही आघाडीवर आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांची देखील कमाल आपल्याला पाहायला मिळते। मागच्या 2020च्या निकालामध्ये केवळ 2 जागा चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला मिळालेल्या होत्या। त्यावेळी चिराग पासवान यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली होती। मात्र यावेळी चिराग पासवान हे एनडीए मध्ये सहभागी झाले। त्यांनी नितीश कुमारांसाठी प्रचार केला आणि त्याचीच कमाल चिराग पासवान यांना तब्बल 22 जागांवर सध्या आघाडी पाहायला मिळते। निश्चित आणि याचा फायदा चिराग पासवान यांना थेट झालेला आहे, हेच आकडेवारी सांगतेय। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बिहारच्या 6 विभागांमध्ये एनडीएचीच मुसंडी सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे। अंगा प्रदेश, भोजपूर, मिथिलांचल, सीमांचलमध्ये देखील एनडीए पुढे आहे। तर आघाडीला एनडीएनं या ठिकाणी मोठा झटका दिलेला आहे। भाजप 84, काँग्रेस 5, जेडीयू 77 आणि पीके 0 प्रशांत किशोर यांची जादू चालताना दिसलेली नाहीये। ज्या ठिकाणी सत्तेचा दावा प्रशांत किशोर करत होते, तर मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आहे ज्यांनी काही प्रवाशांसोबत संवाद साधलेला आहे। अर्थात आता चर्चा आहे दरभंगा एक्सप्रेसमध्ये सुद्धा की बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार, त्यांचं मत जाणून घेतलंय, आपण पाहूयात। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे आणि या निकालामध्ये नेमकं बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आज हे चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र बिहारच्या जनतेला नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपण आहोत पुणे दरभंगा या एक्सप्रेसमध्ये। खरं तर बिहारमधून मोठ्या संख्येने जे आहेत अनेक तरुण कामानिमित्त जे आहेत ते महाराष्ट्रात येतात। मात्र आता बिहारच्या जनतेला नेमकं काय पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत। काही प्रवासी आपल्यासोबत आहेत, त्याचा क्या कहेंगे आज बिहार के चुनाव के रिजल्ट आने वाले हैं, कौन होगा मुख्यमंत्री, क्या लगता है? संभावना ज़्यादा एनडीए सरकार आने की है, चांसेस ज़्यादा उसके हैं और एनडीए की सरकार आना भी चाहिए। अगर देश का विकास चाहिए, राष्ट्रहित चाहिए, राष्ट्रहित में बात करना है तो एनडीए सरकार आना है। बाकी अभी तो ऐसा कुछ बोल नहीं सकते, हम गारंटी नहीं दे सकते, लेकिन अगर देश हित में बात करना है और राष्ट्रहित में बात करना है तो एनडीए सरकार चाहिए और वो आना भी चाहिए। तेजस्वी तो 9वीं फेल है, वो तो कुछ काम का आदमी नहीं है, वो तो वॉचमैन के लायक भी नहीं है। और नीतीश कुमार पढ़े लिखे आदमी हैं, तो नीतीश कुमार को आना चाहिए। निश्चित आपण पाहतोय की या ठिकाणी कुठेतरी एनडीएचं सरकार यायला पाहिजे अशी अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी काही प्रवासी जे आहेत ते व्यक्त करत आहेत। अजून या ठिकाणी अनेक प्रवासी आहेत। आप बिहार से हो, आप अभी बिहार के आज चुनाव के रिजल्ट आने वाले हैं, कौन मुख्यमंत्री होगा बिहार का, क्या लगता है? नीतीश कुमार होना चाहिए। बिहार में विकास होना चाहिए और फैक्ट्री भी होना चाहिए, जरूरी है। ज्या पद्धतीने आपण बघतोय की विकासाच्या दृष्टिकोनातून खरं तर आता नितीश कुमार हे मुख्यमंत्री अपेक्षित आहे। अजूनही काही प्रवासी आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आप कहाँ से हो बिहार से और क्या लगता है आज चुनाव के जो रिजल्ट सामने आने वाले हैं, कौन मुख्यमंत्री होना चाहिए? नीतीश सरकार होना चाहिए सर। क्यों, क्या लगता है जिस प्रकार से बिहार की राजनीति में देखा जाए तो बहुत से जो विकास कामें जो है वो अभी तक हुई नहीं थी, नीतीश कुमार से आपकी क्या अपेक्षा है? अरे बहुत, उसने बहुत कुछ कर दिया सर हमारे। विकास हुआ है अभी? बीच ब्रिज बनवा दिया, उधर 10,000 करके खाते में डलवाया सबको, यही सब हुआ है और भी काम बाकी है तो करेगा अभी। भाई साहब, आपको क्या लगेगा जिस प्रकार से अभी देखा जाए तो आज के चुनाव जो आ रहे हैं सामने, एनडीए आगे दिख रही है, जो महागठबंधन है वो अभी पिछाड़ी पैर के, आपको क्या लगता है कि मुख्यमंत्री कौन होगा? मुख्यमंत्री नीतीश कुमार बनेगा। हाँ, लेकिन जिस प्रकार से रोजगार की एक समस्या जो है युवकों को बिहार के, वो भारी बढ़तम दिखी जा रही है। रोजगार उपलब्धि के लिए कुछ करना चाहिए। वो कंपनी खोलेगा, वो बोला है वो। अच्छा, बिहार में कंपनी खोलेगा वो। फोरलेन बहुत अच्छा बनाया है। नक्कीच अजूनही काही महिला देखील या ठिकाणी आहेत। फोरलेन बनाया है बहुत अच्छा। गैस सिलेंडर दिया, 10,000 रुपया दिया है। हाँ, और क्या कहता है ये जीविका में हर चीज़ का सुविधा दिया है, बहुत अच्छा मतलब कि सब चीज़ किया है मेरा नीतीश सरकार। अभी क्या लगता है वही आना चाहिए? एकदम आना चाहिए। हमारे लिए नीतीश सरकार बहुत अच्छा है, भगवान है। जर आपण पाहायला गेलं तर दानापूर एक्सप्रेसमधील खरं तर या बिहारी जे प्रवासी आहेत त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, ज्या पद्धतीने आता निकालामध्ये एनडीए जरी पुढे असलं तरी मात्र या ठिकाणी नितीश कुमार सरकार यायला पाहिजे अशी अपेक्षा जी आहे ती खरं तर बिहारच्या जनतेलाही आहे। आणि याच अनुषंगाने अजूनही काही प्रवासी आपल्यासोबत आहेत। सर, आप बिहार से हो? आप बिहार से हो?
तर काही प्रवासी जे आहेत ते इतर राज्यांमधले आहेत, मात्र ज्या बिहारी प्रवाशांशी जे आपण संवाद साधला आणि त्यांच्याकडून जी माहिती घेण्यात आली त्या अनुषंगाने कुठेतरी NDAचं सरकार जे आहे हे बिहारमध्ये यायला पाहिजे अशीच अपेक्षा जी आहे ती बिहारच्या जनतेने व्यक्त केली आहे.